शाहिस्तेखानाच्या तंबूवर छापा घातल्यानंतर समर्थांनी प्रेमाने पण शिवाजीला रागवणारे एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही स्वतः गेलात हे चूक आहे. तिथं जर काही घडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. शाहिस्तेखानाची 3 बोटं तुटली, तुम्ही आलात हे ठीक आहे, लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो, आणि सावधपणाने लढलं पाहिजे. पण हा वादच मुळे अप्रस्तुत आहे, नुसता नाही तर जे आमच्या मेंदूंच्या मध्ये जे जातींचं विष भिनलेलं आहे त्याचंच लक्षण आहे. एका तथाकथित स्वयंघोषित अभ्यासकांनी मांडलं की समर्थ रामदास औरंगजेबाचे गुप्तहेर होते. 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ विनोदाचं श्रेय ह्या जोकला दिलं पाहिजे. पण महाराजांनी निर्माण केलेली सामाजिक एकात्मता, हा भोसल्यांचा पोर सर्व मावळ्यांच्या मध्ये जातोय. कोण होते? रयत. रयत हे काय? तथाकथित उच्चवर्णीय, केवळ ब्राह्मण, केवळ 96 कोळी मराठा, जी मावळं टाचाखाली रगडून निघत होती अत्याचाराच्या, त्यांच्यात शिवाजी जातो, मावळ्यांच्या मध्ये मिसळतो, त्यांची मीठ भाकरी खातो. मग अरे हा आपला राजा. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, ही संकल्पना निर्माण होते. काही काही कहाण्या ऐकताना आधी माझ्या छातीत एकदा धस्स झालेलं आहे. खोलात जाऊन जरा अभ्यास करून पाहिला, मग थोडासा दिलासा मिळाल्यासारखं वाटतं. ज्यावेळी प्रथम पुरंदरचा किल्ला बांधला गेला त्यावेळी बुरुज उभा राहत नव्हता, बांधला की ढासळत होता. आमच्या त्यावेळेच्या कल्पना काय आमची त्याच्यात, की इथे नरबळी दिला तर हा बुरुज टिकेल. आणि मग आमच्या परंपरेने त्याही वेळा निर्माण केलेल्या त्यातल्या अनेक अंधश्रद्धा आज गायच चालू असतात की नरबळी, तो नरबळी म्हणजे पुरंदरचा बुरुज उभा राहायचा असेल तर नुसता नरबळी नाही, एक नवविवाहित तरुण दाम्पत्य पाहिजे, ते गाडायचं जिवंत पुरंदरच्या बुरुजाच्या खाली, ते गाडायचं तर हा बुरुज टिकेल. म्हणून आसपासच्या गावागावांच्या मध्ये नवविवाहित तरुण दाम्पत्य शोधलं, ते सापडलं, ते होतं महार दाम्पत्य, जातीने महार. पण ते म्हणजे दलित लागतात. गावागावांच्या मध्ये यात्रा असतात. फलटणला प्रांताधिकारी मी असताना तिथल्या एका गावामध्ये यात्रा काय, यात्रा परंपरागत यात्रा काय म्हणाले की लांबून 100 फुटावरून पळत यायचं आणि डोकं एका खडकावर आपटायचं, ही देवाची भक्ती. पण लांबून पळत येऊन खडकावर डोकं आपटण्याचा सन्मान गावातल्या दलितांना आहे. हा सन्मान. मग मी माझे अधिकार वापरून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स वगैरे दम दिला सॉलिड. आमचं हे प्रशासनाचं ऐकतं बरं का, आमचा देश दम दिला ते ऐकतं. आणि जोपर्यंत तुम्ही न्याय्य कारणाकरता दम देताय, स्वार्थ नाही त्याच्यात, चोर जरूर द्या. मी गावात जाऊन दम दिला की इतर अंधश्रद्धा आहे. पण मी गावाच्या बैठकीत गावाला सांगितलं की अरे हा मान आहे ना, जरा पाटील तुम्ही पण धडक मारा, देशमुख तुम्ही पण धडक मारा किंवा धडक मारण्याचा मान म्हणले नाही फक्त गावातल्या दलितांचा, त्याच्या जबड्याला हुक टांगायचं असतं आणि त्यांनी एका खांबाला लटकवून असं गोल गोल फिरायचं, हे पण दलित लागतात. हा मान आहे. पुरंदरच्या बुरुजाशी नरबळी म्हणून गाडायचा हा गावातल्या आसपासच्या तरुण विवाहित पण ते महार दाम्पत्य, त्याला काढला बुरुज उभा राहिला. शिवाजी महाराजांनी आपल्याला कुठपासून कुठपर्यंत नेऊन ठेवलं? पुरंदरची लढाई, मिर्झा राजा, दिलेर खान, ठराविक लढाई आहे. पण मी त्यातल्या युद्धशास्त्रावर आता तरी लक्ष देत नाहीये. दिलेर खान पण असामान्य सेनापती, त्यांनी शिवाजीचं बळ ओळखलेलं तर किल्ल्यात आहे, किल्ले तोडा की शिवाजी तुटेल. मिर्झा राजांचा डाव होता किल्ले जिंकायला अवघड जाणार आहे, किल्ल्यांच्या भोवतीचा जो प्रदेश आहे ते शिवाजीच्या सगळ्या ज्या व्हेन्स, आर्टरीज आवळा की शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे प्राण कंठाचे येतील. म्हणून मिर्झा राजांनी फक्त सपाटीच्या प्रदेशामध्ये सैन्य पाठवलं. दिलेर खानाने लक्ष दिलं पुरंदरवर. दिलेर खान पुरंदरवरच येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी तिथे एक विशेष सरदार नामजद केला होता, तो होता मुरारबाजी. मुरारबाजी कोण? वाईट भाषेत सांगायचं तर कायस्थ, CKP प्रभू, बाजीप्रभू देशपांडे कायस्थ. आता बाजीप्रभूंच्या गावामध्ये वाद चालू आहे की बाजीप्रभूंची देशपांडे घराण्याची जी जमीन होती ती आता दुसऱ्या एकाने विकत घेतली. तो निदान कायस्थ नाही. आडनावं सांगून मी पुन्हा तोंड आणखी नाही विटाळून घेत, पण गावातल्या जातींचे लढे. अरे बाजीप्रभू, पावनखिंड, उभं हिंदवी स्वराज्य टिकलं त्यावर. पण आम्हाला आज 21व्या शतकात बाजीप्रभूंच्या गावातली बाजीप्रभूंची जात आणि त्याला ती जमीन आणि तिथे बाजीप्रभूंचं स्मारक उभं राहता कामा नये, याकरता आधीच ती जमीन विकत घ्या आणि मग म्हणा की आता ही जमीन माझी, इथे स्मारक नाही उभं करता येणार आहे. विष. मुरारबाजी कुठे भेटला महाराजांना? जावळीवर चाल करून गेले. जावळीचा चंद्रराव मोरे
म्हणजे 96 कोळी मराठा. त्याला शिवाजी महाराज अस्सल मराठा आहे ते मान्यच नव्हतं बरं का. पत्र आहेत अशी त्याची उद्धट भाषेतली की तू दासी पुत्र आहे, तू दासीचा पोरगा आहेस. महाराजांनी ऐकलं इकडे भोरच्या प्रदेशामध्ये एका गावच्या कुलकर्ण्याने गावातल्या एका स्त्रीवर बलात्कार केला आणि रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण समोर असल्यामुळे आता त्याला माहिती होते की आता आपण मेलो, म्हणून तो पळून गेला आणि त्यांनी चंद्रराव मोरेकडे आश्रय मागितला. शिवाजीच्या नाक ठेचण्याकरता म्हणून चंद्रराव मोरेंनी त्याला आश्रय दिला. शिवाजी पुन्हा पत्र लिहून कळवतोय की तो गुन्हेगार आहे, त्यांनी गुन्हा माझ्या जहागिरीच्या प्रदेशात केलाय, त्याला दे. आणि चंद्रराव मोरे त्याला धुडकावून लावतोय. महाराजांनी छापा घातला. चंद्रराव मोरे आधी रायरीला पळून गेला, मग रायरी गेलं, चंद्रराव मोऱ्याला मारला. रायरी म्हणजे रायगड नंतर तिथे तयार झाला. पण जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या वाड्यावर जेव्हा हल्ला झाला, छापा घातला शिवाजी महाराजांनी, तेव्हा एक सैनिक 2 हातात दानपट्टे घेऊन दारामध्ये लढत होता चंद्रराव मोऱ्याच्या बाजूनी. त्याचं लढणं इतकं भयानक होतं की महाराजांच्या सैन्याला पुढे सरकता येईना त्या दारातून पलीकडे. त्याला लढताना शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि थांबले. युद्ध करत होते ते थांबले आणि त्याला म्हणले तू कोण, तुझं नाव काय? आणि मग त्याला म्हणाले की तू माझ्या बाजूला ये. तो मुरारबाजी देशपांडे. या मुरारबाजीला त्याने जे सैन्य घेऊन तुटून पडलाय दिलेर खानाच्या सैन्यावर, हे केसरिया आणि जोहार केवळ करण्यासाठीच तुटून पडणं नाहीये. हा प्रतिहल्ला आहे की वेढा अशक्य होतोय. दिलेर खानाने अब्दुल्ला, फत्ते लष्कर आणि महेल अशा 3 तोफा समोरच्या वज्रगडाच्या माचीवर चढवल्या. त्यांनी वज्रगड पडला. मग वज्रगडावरून पुरंदरच्या बुरुजावर मारा चालू झाला. वज्रगडाकडून पुरंदरकडे येणारी जी खिंड आहे तिला लागून जो बुरुज आहे, त्या बुरुजाच्या खाली त्यांनी भुयार खणून दारुगोळा भरला आणि तो बुरुज एक दिवस उडवून दिला. 85 मराठे त्याच्यात मेले. तरी मराठे लढतायत. पण मुरारबाजीच्या लक्षात आलं की आता किल्ला वाचवणं अवघड आहे. आता किल्ला वाचवायचा असेल तर दिलेर खानचा वेढाच उद्ध्वस्त करायचा. म्हणून 700 निवडक मावळे पुरंदरचे दरवाजे उघडून वरनं निघाले. हे केवळ मरण्यासाठीच नाहीये, हे हौतात्म्यासाठीच नाही, वेढा फोडण्याकरता आहे. बाहेरून काहीतरी मदत येईल, ती थोडीफार पोचायची मदत. पण दिलेर खानाने सुद्धा वेढा इतका करकचून आवडलेला होता की मुरारबाजीला मदत येऊ शकत नव्हती. म्हणून मुरारबाजी तुटून पडलाय, मरण्यासाठी तुटून पडलेला नाही. त्याचं लढणं पाहून दिलेर खान सुद्धा त्याच्यावर फिदा झाला. दिलेर खान असा एका उंचवट्यावर उभा होता, त्याच्या हातात धनुष्यबाण होता. त्यांनी मुरारबाजीला असं लांबून लढताना पाहिलं तर त्यांनी थांब सांगितलं. युद्धाचे संकेत होते, थांबायचे. त्याला म्हणतात कौल मागणे, कौल मागणे. आणि दिलेर खानाने मुरारबाजीला कौल मागितला. तो म्हणाला की अरे तू केवढा मोठा शिपाई आहेस, तू माझ्या बाजूला ये. तर मुरारबाजी संतापला आणि म्हणाला तू कौल कोणाला देतो? मला शिवाजी राजांनी द्यायचं ते दिलंय. तो म्हणाला नाही की तुमच्या बाजूला आलो तर आमदारकीचं तिकीट द्याल का? मी माझ्या बरोबर आणखी 5 आमदार आणतो, कॅबिनेट पण द्या. नाही, निदान एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद. जबरदस्त निष्ठेची माणसं तयार झाली. त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. पण पुरंदरचा हा वेढा, मी तुम्हाला आता ती गोष्ट सांगायला सुरुवात केली ती पुढच्या मुद्द्यासाठी केली. मुरारबाजी पडले, पुरंदर पडला काय? नाही पडला. मुरारबाजीच्या हौतात्म्यानंतरही 3 महिने पुरंदरचा वेढा अजूनही चालू होता. महाराजांच्या लक्षात आलं की आपण ही लढाई अवघड जाते, पण चुकलं पाहिजे, तह केला पाहिजे. मिर्झा राजांचा मुक्काम शिवापूरला होता. महाराज भेटायला आले. मिर्झा राजा आणि महाराजांची भेट होणार म्हणून ते टायमिंग साधून दिलेर खानाने कमालीचा निकराचा हल्ला पुन्हा एकदा पुरंदरावर चढवला. आणि ते शिवापूरच्या तंबूतून पुरंदरवर चालू असलेला हल्ला दिसत होता. हे पुरंदरवर लढणारे कोण होते? आणि मुरारबाजी पडल्यानंतर ते जे आता पुरंदरवरचे जे किल्लेदार होते ते आणि मुख्य शिपाई सगळे यांनी महाराजांना एक पत्र पाठवलंय. आणि या पत्राच्या मी पुन्हा आधुनिक मराठीत तुम्हाला त्या पत्राचा तर्जुमा आधुनिक मराठीमध्ये सांगतोय. तो तर्जुमा आहे, एक मुरारबाजी पडले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिम्मत धरून लढतो. आणि मित्र हो, पुरंदरवरचे सगळे शिपाई आणि किल्लेदार जातीने महार होते. पण हिंदवी स्वराज्य त्यांना आपलं वाटत होतं. रायगड उभारायला किल्ला, आईला सारखं वर खाली करायला नको म्हणून पायथ्याशी पाचाडला. महाराजांनी राजवाडा, आईसाठी राजवाडा बांधून दिला. पाचाड हे गाव
महारांचं गाव, आणि त्यामध्ये भोसल्यांचा जो वाडा होता, आईसाठी बांधलेला राजमाता होता, त्याच्यात एक चौकोनी आकाराची विहीर, ती आताही अजूनही दिसते, त्या तिचं नाव आहे तक्क्याची विहीर. शिवाजी महाराजांना वेळ मिळाला की आईशी बोलायला किंवा गावकऱ्यांशी बोलायला म्हणून महाराज गडावरनं खाली येत असत, त्या तक्क्याच्या विहिरीवर बसत असत. तिला नाव तक्क्याची विहीर आहे कारण त्या विहिरीच्या काठावर लोड तक्का टाकून महाराज बसत आणि सर्वांशी सुखदुःखाच्या गप्पा मारत. गावातल्या आया बहिणी सुद्धा या भोसल्यांच्या विहिरीवर पाणी भरायला येत असत. 17वं शतक आहे. भोसल्यांचा राज्याभिषेक आता होतोय काही दिवसात, राज्याभिषेकापासून 13 दिवसात जिजाऊ साहेबांचं निर्माण झालं. पण भोसल्यांच्या विहिरीवर महारांचं गाव असलेलं आणि या जातीने महार असलेल्या आया बहिणी कमरेवर डोक्यावर कळशी घेऊन येत होत्या, पाणी भरत होत्या. त्यांच्याशी शिवाजी राजा सुखदुःखाच्या गोष्टी करत होता. आम्हाला आज 20व्या आणि 21व्या शतकातही या महाराष्ट्रामध्ये एक गाव एक पाणवठा ही चळवळ करावी लागते. गावातल्या दलितांना गावातल्याच विहिरीवर ज्यावर सवर्ण पाणी भरतात त्याच्यावर पाणी भरतात. अरे आमचा कोणाचा देश आहे हा? आणि आम्ही अजूनही 20व्या 21व्या शतकात जर पाणी पिऊ देत नसलो तर आम्ही शिवाजीकडनं काहीच शिकलो नाही हो. आम्ही नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेणार. हिंदवी स्वराज्य सर्वांना आपलं का वाटलं? तक्क्याची विहीर केवढी अर्थपूर्ण गोष्ट आहे. आम्ही त्याच्या आधीच्या शतकांमध्ये पुरंदरच्या पायामध्ये महार समाज गाडला जातोय. आता तोच महार समाज लढायला उभा राहतोय आणि महाराजांना कळतोय की एक मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढतो. महाराज समर्थन नाही गुरु मानू शकत होते. पुढे महाराजांनी दीक्षा घेतली समर्थांची, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. पण महाराज तुकोबारायांच्या कीर्तनालाही जाऊन बसत होते, देहूला जात होते, भारावून जाऊन ते कीर्तन ऐकून स्वराज्य तुकोबारायांच्या उंजळीमध्ये टाकत होते. मग तुकोबाराय सांगत होते की तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू. अंतःकरणामध्ये विठोबाला ठेवून तुम्ही हे कार्य करा. हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्रीला काय स्थान होतं? खरं म्हणाल तर हिंदवी स्वराज्याची माता स्त्री आहे. शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान जिजाऊ माता आहे. महाराज पडले, निर्माण झालं, संभाजीचं बलिदान झालं, राजाराम जिंजीला लढला आणि नंतर गेला. लढायला कोण उभी राहिली? महाराजांची सून. तिचं केशव पण झालं काय? तिच्यावर सतीचा असं बंधन आलं काय? तू सती गेली नाही तर तू बाजार बसवीस, घराण्याची इज्जत तुम्ही उद्ध्वस्त करतेस. महाराणी ताराबाई कमरेचा पदर खोचून हातात तलवार घेऊन लढायला उभी राहिली. समाजामध्ये स्त्रीचं स्थान. आपल्याला शाहिस्तेखानाच्या वेळच्या पराक्रमाच्या कहाण्या माहिती असतात, पण ही एक अतिशय छोटी वाटणारी पण केवढी अर्थपूर्ण असेल की कहाणी माहिती असते नसते मला माहिती नाही आहे. लाल महालावर जो छापा पडला त्याच्यात जे मेले, त्याच्यामध्ये मेले बेपत्ता झाले. त्याच्यात औरंगजेबाच्या बहिणीची एक मुलगी बेपत्ता झाली. लाल महाल मिळे ना, आणि ती औरंगजेबाला पुन्हा पुन्हा कळवते की तिला शिवाजीने पळवून नेलं. आता तू शिवाजीवर काहीतरी कारवाई कर. मग महाराज आग्र्याला पोहोचले, कैदेत पडले. महाराजांना छळ करून मारण्यासाठी एक दुसरा वाडा तयार होत होता, तो सिद्धी फुलाद खानाचा वाडा. पण महाराजांच्या सुरक्षिततेची हमी मिर्झा राजे जयसिंगनी घेतलेली होती. त्यांनी त्यांचा मुलगा रामसिंग ह्याला कळवलेलं होतं. रामसिंगला जेव्हा लक्षात आलं की सिद्धी फुलाद खानापासून महाराजांना धोका आहे, तो जाऊन औरंगजेबाला भेटला आणि सांगितलं आमचं संरक्षण आहे, शिवाजीला काही करायचं असेल तर प्रथम मला करा. शब्दाचे पक्के. औरंगजेबाला लक्षात आलं की शिवाजीच्या वाट्याला जाता येणार नाही. मिर्झा राजा हा औरंगजेबाचा सर्वात पराक्रमी आणि उजवा हात आहे. भारताच्या इतिहासातल्या काही चुकलेल्या महान संधीची जर वेळ सांगायची झाली तर ती एक शहाजहानच्या मागे दारा शिकोह सम्राट न होता औरंगजेब सम्राट होणे हा भारताच्या इतिहासाचा एक टर्निंग पॉइंट आहे. दारा शिकोहचा संस्कृतचा अभ्यास होता. त्याचं वेद, वेदांत, रामायण, महाभारत याच्यावर प्रेम होतं. दारा शिकोहनी संस्कृत मधलं हे वाङ्मय पर्शियन, तुर्की भाषेमध्ये भाषांतरित करून घेतलेलं होतं. आणि थोरला भाऊ अकबराची परंपरा चालवणारा तो पुढचा सम्राट होणार. पण औरंगजेब धर्मांध, फंडामेंटलिस्ट, आद्य तालिबानी, पण जास्ती हुशार सेनापती, जबरदस्त महत्वाकांक्षी आणि असामान्य बुद्धिवान. औरंगजेबाने दारा शिकोहचा
पंजाब मधल्या ज्या निर्णायक लढाईत पराभव केलेला आहे, ती लढाई औरंगजेबाच्या वतीने लढलं कोण? त्याचं नाव आहे मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजांनी राजपूत राजांचं ऐक्य करून ते दारा शिकोच्या बाजूने नाही, त्यांनी आपलं वजन औरंगजेबाच्या बाजूने खर्च केलं. काशी विश्वेश्वर उद्ध्वस्त होणे. मिर्झा राजे होते शंकराचे भक्त. शिवाजीचा पराभव व्हावा म्हणून सहस्र कोटी अर्चन शंकराला करत होते. हिंदूंच्या वर जिझिया तोच औरंगजेब बसवत होता, त्याला राज्यावर आणलं मिर्झा राजाने. पण राजपूत जुबान, एकदा दिलेला शब्द औरंगजेबाला लक्षात आलं की रामसिंग पर्यंत मिर्झा राजाचा शब्द पोहोचलाय, शिवाजीला काही होऊन चालणार नाही. मग म्हणाले शिवाजीला काबूलच्या स्वारीवर पाठवू. आणि ते काबूलच्या स्वारीची चर्चा चालू असताना रामसिंगच्या शेजारी सिद्दी फुलाद खान होता. औरंगजेबाने आदेश दिला, ते दरबारातून निघाले. दरबारातून बाहेर पडता पडता सिद्दी फुलाद खान औरंगजेबाला आपलं रामसिंगला म्हणतोय की स्वारीवर येण्याचा मला पण हुकूम झाला. रामसिंगचं काळी झालं. तो म्हणला महाराजांना असं स्वारीवर जाऊन देऊन चालणार नाही. पण महाराजांना छळ करून मारण्यासाठी एक दुसरा वाडा तयार होत होता. पण तू शिवाजी फार धोकादायक आहे, त्याला सोडतोयस हे पुन्हा पुन्हा. की औरंगजेबाची बहीण सांगत होती शिवाजीला मार, शिवाजीला छळ, आता तो तुझ्या कैदेत आहे. आणि हे करायला औरंगजेब नाही म्हणत होता. आणि त्याची बहीण जेव्हा आठवण करून देते की लाल महालावरच्या छाप्यामध्ये औरंगजेब म्हणजे भावाला म्हणते की तुझी भाची बहिणीची मुलगी त्या शिवाजीने पळवून नेली. तिथे औरंगजेब आपल्या बहिणीला सांगतोय की शिवाजी बाकी काहीही करेल पण स्त्रीच्या अब्रूला हात घालणार. बरोबरीचं समतेचं स्थान आम्ही जिथे ते ढासळते आणि आपण उद्यापासून त्याचा अभ्यास चालू करणार. ते झालं चूल आणि मूल. केशव अपन, विधवांच्यावरचे बलात्कार, त्यातून जन्माला येणारी अनवरत संतती ती रस्त्यावर टाकून द्यायची. मग त्याबद्दल ख्रिश्चन मिशनऱ्यांच्यावर राग की ते बाटवा बाटव्या करतात. पण आम्ही आमच्या समाजाचं काय करत होतो? आणि ही एक महाराणी ताराबाई लढायला उभी. महाराजांनी राजकारण नाही केलं, राजकारण केलं. आपल्याला समर्थांनी फार छान ओळी सांगून ठेवलेल्या आहेत. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. पुढच्या वेळी ऐकून ठेवू. त्या आहेत तिसरे ते सावधपण सर्व विषय. आणि सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं अधिष्ठान भारताचा अध्यात्म विचार हेच. तो सहिष्णू आहे. पण मग दुसरे ते राजकारण. शिवाजी महाराजांनी राजकारण केलं. स्वतः देवभक्त, महाराजांना दृष्टांत होत असत अशी संकल्पना आहे. दुसऱ्या दिवशी अफझल खानाला भेटायला जात असेल तर आदल्या रात्री महाराज दुर्गेची पूजा करत असत आणि ते कडक लक्ष्मी असते तसा वेश करून मोकळे केस सोडून हातामध्ये चाबूक घेऊन महाराज जोगवा मागत असत दुर्गेकडे. महाराजांना दृष्टांत, आग्र्याहून असं असं सुटूयात, त्याची योजना अशी करू. हा सुद्धा दृष्टांत, असा एक दृष्टांत झाल्याची कल्पना कशी सुटली दृष्टांताची. याचा अर्थ आपण अंधश्रद्धा मानू नको यात. मी तुम्हाला एवढं सांगून ठेवतो की दृष्टांत आपल्यातल्या प्रत्येकाला होऊ शकतो. शुद्ध अंतःकरणाने अंतर्मुख होऊन चिंतन करत असलो तर गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं अशी आपल्या हातून येतात. त्याचं नाव आहे दृष्टांत. ते महाराजांना होत असत तसे ते आपल्याला होऊ शकतील. पण राजकारण केलं, पण राजकारण केलं म्हणजे स्विस बँकेत अकाउंट नाही उघडलं. राजकारण केलं म्हणजे मतांचे जोगवे मागण्यासाठी समाजाची जातीपातींच्या मध्ये फोडलं नाही, स्वार्थ नाही साधला. मुळशी मावळ तालुक्यांच्या मध्ये शेतकऱ्याची जमीन लुबाडली, त्याच्यावरच आपलं फार्म हाऊस बांधलं. आता त्या जमिनीवर तोच शेतकरी बिचारा खांद्यावर फडका टाकून आता तो झालेला शेतमजूर तो उभा आहे. राजकारण आम्हाला कोणतरी आता शिकवून ठेवलंय की नाही राजकारण करायचं असेल तर काळा पैसा लागतो, मसल पॉवर गुंड लागतात, मजबूत पैसा तुमच्यापाशी असायला पाहिजे, लोकांना खोटी वचनं खोटे शब्द देऊन भुलतापा देऊन फिरवता आलं पाहिजे. दुसरे ते राजकारण. गांधीजी त्याला मोक्षाचं साधन म्हणत असत राजकारणात. महाराजांनी राजकारण केलं, वाटेल त्या टोकाला जाऊन गेलं, काही केलं. वयाचं वय वर्ष 18, प्रत्येकाची स्वारी निघाली. आणि बातमी ही आली की शहाजी राजांना कैद झाले. ते हे मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खान. 1648. त्यावेळेचं हिंदवी स्वराज्य म्हणजे काय एवढंच टीसभर. आणि प्रत्येकाने निघाला आता काय करावं. कॅच 22 म्हणजे पेच की आता जर प्रत्येकाचं काही करायला जावं तर वडील मरणार आहेत, वडिलांचं काही करायला जावं तर
फत्ते खान हिंदवी स्वराज्य गिळंकृत करणार आणि ते आता एवढं कुठे, आता काय करावं? तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला शहाजहानला एक पत्र पाठवलं. सम्राट, मुघल सम्राट शहाजहानला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात म्हणलंय की माझ्या वडिलांच्या बरोबर मी आपल्याला येऊन मिळू इच्छितो, परंतु त्यामध्ये एक पायगोवा पडला आहे. हे अस्सल पत्रातलं वाक्य. एक अडचण आहे. काय आहे? तुमचे सरदार शहाजीराजे भोसले यांना विजापूरच्या आदिलशहानी कैद करून विजापूरमध्ये ठेवले. आपण त्यांना सोडवा, मग आम्ही दोघेही आपल्याला येऊन मिळू. शहाजहानलाही वाटलं की हे दोघेही भोसले आपल्या बाजूला आले तर पुढच्या निवडणुकीत दक्षिण भारतात आपली सीटं जास्ती येतील. बलाढ्य सरदार आहेत. भोसल्यांच्या समशेरीवरच आदिलशाही टिकून होती. तेव्हा शहाजीराजे भोसला आपल्या बाजूला आला तर आपल्याला हवंय. शहाजहाननी बुरहानपूर मुक्कामावरून एक खरमरीत पत्र विजापूरच्या आदिलशाहला लिहिलं आणि पत्र होतं की कारण नसताना तुम्ही कैदेमध्ये आमचे सरदार शहाजीराजे भोसले यांना ठेवलेले, त्यांना सोडा, नाहीतर सर्व सैन्यानिशी मी विजापूरवर आक्रमण करीन. गाढवाचं नांगर फिरून विजापूरचा बादशाह घाबरला. त्यांनी हे पत्र गुप्त ठेवलं, पण शहाजीराजांना कैदेतून सोडून दरबारात आणलं. आमचं काहीतरी चुकलं म्हणले, गैरसमजामुळे झालं. आता आमची दिलजमाई झालेली आहे. स्वेच्छा भोजन संध्याकाळच्या वेळात. आणि मग सांगितलं की बंगलोरला शहाजीराजांना पोस्टिंग बंगलोरचं द्या. ही सुद्धा कल्पना शहाजहानची आहे की सह्याद्री बंडाची आठवण करून देतो. शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आद्य प्रयत्न केले होते, ते फसले होते. पण याला शहाजीराजांना सह्याद्रीच्या परिसरात ठेवू नकोस, त्यांना तिकडं लांब पाठवून दे म्हणून सपाटीचं म्हणजे बंगळूर. ही शहाजहाननी विजापूरच्या बाद आदिलशहाला केलेली सूचना होती. शहाजीराजांना सोडलं, पण त्या सोडण्याच्या घटनेच्या आधी मुठभर सैन्यानिशी महाराजांनी छापा घातला आणि खळद बेलसरच्या खिंडीमध्ये फत्ते खानचा पराभव केला. आणि नंतर वेचून वेचून एकेकाचा हिशोब सुट्टा केला. वेचून वेचून मुस्तफा खान आपल्या मरणाने मेला, पण अफजल खान आला त्यावेळेला. जिजाऊ साहेबांचं तोंडचं वाक्य आहे, वाक्य काय चर्चा चालू आहे की ह्या संकटाला सामोरं कसं जायचं. आणि त्या जेव्हा चर्चा चालू आहे तेव्हा जिजाऊ साहेब सांगतायत की आपलं काय विलेलं माझीची मला काळजी नाहीये, हा खान जिवंत परत जातो की काय एवढीच मला शंका आहे. आई मुलाला आठवण करून देते की तू विसरू नकोस, तुझ्या वडिलांना फसवून काही यानेच केलं होतं. तुझ्या मोठ्या भावाला कनकगिरीच्या वेढ्यामध्ये मदत देतो असं सांगून संभाजीने आक्रमण केलं आणि प्रत्यक्ष अफजल खानाने त्यावेळी मदत केलीच नाही. त्याच्यामध्ये मारला गेला शिवाजीचा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ. आणि ते लक्षात ठेव, मराठ्यांची प्रेरणा होती की हा 32 दातांचा बोकड दुर्गा मातेला अर्पण करीन. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत बरं का. मी जे रॉयल्टीचा उल्लेख करून वापरले पाहिजेत, नाहीतर मी फक्त पोपटपंची करतोय असा त्याचा अर्थ. ही मराठ्यांच्या मधली प्रेरणा होती. वेचून वेचून मारलेला आहे. पन्हाळगडावरनं निसटले. साधी गोष्ट नव्हती ती. विशाळगडाला वेढा होता. ते विजापूरचे सरदार जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे हे कोकणातले. जसवंतराव दळवी संगमेश्वरचा आणि सूर्यराव सुर्वे दापोलीचा. ते विजापूरच्या बादशाहकडनं लढत होते. महाराज निसटले. ते फसव्या शिवाजी महाराजांच्या सारखा दिसणारा एक नावी, म्हणजे ही कल्पना सद्दाम हुसेनच वापरतो असं समजू नका. तो वाटेत पकडला गेला. त्याला परत आणलं सिद्धी वाहवानी. मग लक्षात आलं की अरे पण हा मूळ शिवाजी नाहीच आहे. त्यावेळेपर्यंत शिवाजी कुठल्या कुठे पोहोचलेला होता. मग बाजी प्रभू म्हणतायत की सैन्याचे 2 भाग करू, 600 जण. 600 तुम्ही इथपासून ते सर्व छापे आणि आग्रहून सुटणे, तुम्ही एका गोष्टीचा करता का विचार की केवढी प्रचंड शिस्त पाहिजे. मुसळधार पावसाच्या रात्री 600 माणसांनी जो सिद्धी जोहरचा जागता वेढा आहे त्याच्यात फक्त एक असं वाहता ओढा होता, तेवढ्याच भागातनं निसटून जायचं. खुसूर फुसूर नाही, हे तू पुढे हो की तू गपणार, माझ्या पायात पाय घालू नको ना वगैरे नाही. आमच्या देशाच्या रक्तामध्ये शिस्त आहे का नाही. आणि परफेक्ट कार्यवाही, नियोजनबद्ध परफेक्ट. आग्र्याहून सुटका व्हायच्या आधी रघुनाथ बल्लाळ आत्रे आणि त्र्यंबक सोमदेव डबीर यांना पुढे आधी पाठवून तयारी करवलेली होती की घोडी कुठे कुठे असणार, कोणता कोणता मुक्काम, कोणत्या रस्त्याने जा, की सर्व तयारी सर्व प्लॅन पुढे आधी होता. किती अचूक नियोजन पाहिजे.
बाजीप्रभू म्हणाले आपण 300 आणि महाराज आपण पुढे व्हा. त्या विशाळगडापर्यंत ते पोहोचले, पण वेढा होता. महाराजांनी आधी दूत पुढे पाठवले, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, हे हिंदवी स्वराज्य वगैरे वगैरे. जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वेला पटेल, मेंदूत भिनलेली गुलामी. मग महाराज तुटून पडले, वेढा फोडला, विशाळगडावर पोहोचले. पण जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे लक्षात होते. नंतरच्या कोकणच्या स्वारीमध्ये त्यांनी संगमेश्वरची गादी उद्ध्वस्त केली. सूर्यराव सुर्वेवर सुद्धा हल्ला चढवला, पण सूर्यराव सुर्वेंनी महाराजांना आधी पत्र दिलं की माफ करा, मी आपला क्रीत पुत्र, क्रीत म्हणजे दासी, मी आपला क्रीत पुत्र, दासी पुत्र आहे. एकदा माफ केला. महाराजांची कोकणात पाठ वळल्या तो सूर्यराव सुर्वे पुन्हा विजापूरच्या बादशाला मिळाला. हे महाराजांना कळल्यावर मात्र पुन्हा सैन्य आलं. तो हल्ला आहे तानाजींनी चढवलेला, तानाजींनी चढवलेला हल्ला आहे. आणि सूर्यराव सुर्व्याचा पराभव, या गाद्या उद्ध्वस्त, कोकण हिंदवी स्वराज्याला जोडून टाकलं. पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये हा उत्तुंग बेलाग पन्हाळगड, तिची वाटचाल काय आहे हे ओळखलेले आद्य तुमचे माझे थोर गुरु आहेत शिवाजी महाराज. नुसता व्यापार करण्याची यांची मनीषा नाहीये, इथं राज्यच त्यांना निर्माण करायचं आहे. राजकारणावर त्यांचं नीट लक्ष आहे. सिद्धी जोहरनी मदत मागितली, त्याही वेळेला लांब पल्ल्याच्या तोफा इंग्रजांकडे होत्या, मराठ्यांकडेही नव्हत्या, आणि सिद्धी जोहर म्हणजे विजापूरच्या बादशाहकडेही नव्हत्या. तर राजापूरच्या वखारीतला इंग्रज अधिकारी 4 जण इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचा युनिफॉर्म, युनियन जॅक आणि तोफा घेऊन पन्हाळगडच्या पायथ्याशी लढायला आले. आणि जो तोफांचा दणका पन्हाळगडाच्या तटबंद्यांवर बसला, त्याला तो पहिला धक्का होता आतून लढणाऱ्या मराठ्यांना. म्हणून येऊन पाहतात की हा कसा काय आलेला आहे. दुर्बिणीतनं पाहिल्यावर दिसलंय युनियन जॅक आणि ईस्ट इंडिया कंपनी. महाराजांनी हिशोब लक्षात ठेवलाय. नंतर राजापूरची वखार लुटली, ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना पकडून आणलं आणि व्याघ्रगड म्हणजे वासवट्यावर तुरुंगामध्ये टाकून दिलं त्यांना. आणि सांगितलं आम्ही सांगतो तेवढी खंडणी आणि माफी. हे प्रकरण पुढे 2 वर्ष चाललं. आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार लंडनशी होऊन वगैरे मजबूत खंडणी देण्याचा व्यवहार झाला, त्यानंतर महाराजांनी इंग्रजांना सोडलं. पण त्यांच्या राजकारणावर लक्ष होतं. राज्याभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्झेंडन उपस्थित, त्यांनी 6 कलम मागितली शिवाजी महाराजांच्याकडे 1674. महाराजांनी पहिली 5 कलम मंजूर केली, 6वं फक्त म्हणले रद्द. का? 6वं कलम होतं की हिंदवी स्वराज्यामध्ये इंग्रज नाणं चालावं, करन्सी. तेवढंच फक्त उडवलं. नाणं आमचं, करन्सी आमची, व्यापार तुम्ही करा, त्याची तुम्हाला मोकळीक आहे. त्या मोकळीक, व्यापार, त्याच्याबद्दलचं संरक्षण, हे अलीकडची 5 कलम होती, ती सगळी मान्य केली. एवढं 6वंच उडवलं. 1657च्या आसपास उत्तरेला शहाजहानच्या विरुद्ध वारसाचा लढा चालू झाला. त्यावेळेला दक्षिणेचा सुभेदार होता औरंगजेब. औरंगजेब उत्तरेला निघाला. महाराजांना लक्षात आलं की लोखंड गरम आहे, आत्ताच घाव घालायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या ठाण्यावर छापा घातला. जुन्नर हे मुघलांचं ठाणं होतं. आणि नुसतं मुघलांचं ठाणं नव्हतं, दक्षिणच्या सुभ्यामध्ये जे कर गोळा व्हायचे ते सगळे कर जुन्नरच्या ठाण्यात तिजोरीत ठेवले जात असत. शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या ठाण्यावर छापा घातला, ते ताब्यात घेतलं आणि औरंगजेबाला पत्र पाठवलं. हे पत्र काय आहे की जुन्नरच्या ठाण्यावर विजापूरच्या आदिलशहाचा वाईट डोळा होता, पण आम्ही वेळीच ते ठाणं ताब्यात घेतलंय. आता आपण काळजी करू नये, आपला खजिना सुरक्षित आहे. आणि पुन्हा बुऱ्हाणपूर मुक्कामावरून उत्तरेकडे जाणारा जो औरंगजेब आहे, ज्या औरंगजेबालाही शिवाजी हा काय धोका आहे हे कळतं आहे. 17व्या शतकाच्या हिंदुस्थानमध्ये एकमेकाला ओळखलेले एवढे दोघंच, औरंगजेब काय आहे हे नेमकं ओळखलेला शिवाजी राजा, आणि शिवाजी राजा नेमका काय हे ओळखलेला औरंगजेब. पण जेव्हा औरंगजेबाला उत्तरेच्या प्रवासामध्ये पत्र मिळालं, तेव्हा औरंगजेबाने शिवाजीला मानाची खिलत म्हणजे वस्त्र तबकामध्ये पाठवलेली, आणि शिवाजीला राजा ही पदवी, आणि सोबत एक पत्र की मुघल सनदीची तुम्ही जी सेवा करता ती पाहून आम्ही खुश झालेलो, अशीच सेवा यापुढे करत राहा. मला वाटतं शिवाजी मनात म्हणलं असेल की अशीच सेवा करत राहू. राजकारणांचे डावपेच बदलते, लवचिक. मूळ हे लक्षात घेतलं की आपली ह्याच्या पुढची लढाई कोणाशी होणार आहे? मुघलांशी होणार आहे. माघार घ्यायची तिथे घेतली, आग्र्याला गेले, सुटून आले. काय औरंगजेबाला असं वाटलं की आग्र्याहून सुटले म्हणजे आता शिवाजी वेळा पिसाळणार. 1666 महाराज राजगडवर परत आले. औरंगजेबाला वाटत होते की आता मराठी हल्ला चढवणार. राजगडवर पोहोचणार. महाराजांनी काय केलंय? औरंगजेबाला एक पत्र पाठवलं. पत्रात शिवाजी महाराज म्हणतायत
आग्र्याहून मी आपली परवानगी न घेता निघून आलो ह्याबद्दल क्षमस्व. पण अशा अर्थाचा मजकूर आहे की तुमचाच इमानदार आणि म्हणजे औरंगजेबाची काळजी दूर करणारा मजकूर आहे की मी मुघली गादीचा इमानदार आहे. काय तयारी करायची, पुढच्या लढाईची तयारी करायची, गरम डोक्याने जायचं नसतं. 1659 पासून 1666 सलग 7 वर्ष लढाया चालू आहे. स्वराज्याची नासाडी झाली आहे. सुरत लुटून आणली म्हणून स्वराज्य पुन्हा स्थिरस्थावर झालेलं नव्हतं. आता परत आल्यानंतर जरा स्थिरस्थावर हवंय, तलवारींना धार लावायची वेळ घ्यायचा आहे. तो वेळही मिळायला पाहिजे. औरंगजेब सुद्धा आपल्यावर चाल करून यायला नको, नवन आक्रमण नको म्हणून महाराज त्याला कळवत आहेत, सांगतायत की मी लढणार नाही. 4 वर्ष घेतली तयारीला. महाराजांनी 4 वर्ष घेतली पण पुन्हा सैन्य उभं केलं. आपण कहाण्या काय ऐकत राहतो आणि आपण किती खरे असलेले सखोल अर्थ विसरतो. आपण कहाणी काय ऐकतो की राजगडच्या बुरुजावरती पद्मावती माची असावी कारण सिंहगड तिथून समोर दिसतो. राजगडच्या बुरुजावर एका सकाळी जिजाऊ साहेब बसलेल्या होत्या. महाराज आले, त्यांनी मातेला मुजरा केला तर त्यांची चिंताक्रांत मुद्रा होती. म्हणून महाराजांनी विचारलं, आऊ साहेब काय? राजमाता जिजाऊ साहेब म्हणाल्या की शिवबा सिंहगडावर अजून ते हिरवं निशाण फडकतंय ते मला सहन होत नाहीये. शिवबा म्हणाला, असं का? आत्ताच्या आत्ता सिंहगड जिंकतो. हे होईपर्यंत तिथे तानाजी मुजरा करायला आला. तानाजी आला होता मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला, रायबा. त्याने ही चर्चा ऐकली आणि मग तानाजी म्हणाला, आधी लगीन कोंडाण्याचे. हे कथा कादंबरी आणि नाटकांना वगैरे ठीक आहे, खरं म्हणजे तरी ठीक नाही बरं का. कारण इतिहासाचा खोटा अभ्यास करण्याच्या नादात आपण जे खरा ड्रामा त्यातलं नाट्य आहे ते खरं म्हणजे आपण हरवतो. आपण हे लक्षात येत नाही की सिंहगडवर हल्ला करण्याची योजना ही काय शिवाजीची भावुक प्रतिक्रिया होती काय, इम्पल्सिव्ह? की सकाळी सकाळी नुकताच ब्रेकफास्ट झालेला आहे आणि जिजाऊ माता साहेब म्हणतायत की आता जाऊन शिवबा आता काय कर, तर लंचची वेळ होईपर्यंत सिंहगड जिंकतो. महाराज म्हणाले, आलोच, आज मला कांदा भाकरी खायची इच्छा आहे, ती तयार ठेवा, तोवर मी सिंहगड घेऊन येतो. तेवढ्यात तानाजी तिथे पोहोचला. तर तानाजी म्हणलं, नाही तुम्ही नाही जायचं, सिंहगड जिंकण्याचा कोंढाण्याचा मान माझा आहे. खरं म्हणजे हे बिंडोकपण आहे. कोंढाणा हा ऐन बेचक्यात पुणे सुभा जो आहे मुघल त्यावेळेस मुघलांच्या ताब्यात, त्याच्या करेक्ट बेचक्यामध्ये कोंढाणा होता. 4 वर्ष तयारी झाल्यानंतर आता प्रतिहल्ला सुरू करायचा होता. आणि पण संभाजी तानाजींनी संरक्षण काढून टाकलं होतं, त्यामुळे त्याच वेळी उदयबानचा घाव पडला. चित्त थरारक आहे. ही कहाणी सांगण्याकरता मी नाही आता कहाणी सांगत आहे, त्याच्या पुढे घडलं ते महत्वाचं आहे. त्याच्या पुढे घडलं ते मराठ्यांच्या इतिहासाचं खरं मोलाचं आहे. कारण तानाजी पडल्याचा पाहिल्यावर मराठा सैन्य पळत सुटलं. आमच्या सैन्याला शतकानुशतक सवय होती. सरदार पडले, सरदार पडले, सरदार पडले, शब्द पसरला, पळत सुटले सगळे. तानाजीचा भाऊ मध्ये आला, सूर्याजी. काय काळीच पाहिजे लो धाकटा भाऊ. थोरला भाऊ मरून पडलेला दिसतोय. ज्यावेळेच्या समाज व्यवस्थेमध्ये थोरला भाऊ वडिलांसारखा, तो समोर मरून पडलेला दिसतोय आणि सूर्याजी आडवा आला. सूर्याजीचं तोंडचं वाक्य, तुमचा बाप तिथे मरून पडला आणि पळून कुठे चालला. मग मराठी परत फिरले, लढले आणि सिंहगड जिंकला. म्हणजे नेता पडला की पळ काढायचं नसतो, सेकंड इन कमांड, दुसऱ्याने जागेवर यायचे. पण लढाई लढायची, लढाई जिंकायची. एक मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढतो म्हणून त्याच्या पाठीशी आहे. की महाराजांच्या नंतरही संभाजीचं बलिदान झालं. राजाराम जिंजीला जाऊन 9 वर्ष लढला. आमचा रायगड पडला सुद्धा का? अंध फितुरी सूर्याजी पिसाळ आणि वतनदारी, तुला पुन्हा वतनदारी देतो. सूर्याजी पिसाळांनीच वाघ दरवाजाची वाट दिली. महाराणी येसुबाईंनी राजपुत्र शाहू मुघलांच्या कैदेत पडले, राजाराम पळून गेले. पण राजारामाच्या मागे कोण लढले? साधे साधे मावळे. संताजी कोण? धनाजी कोण? महाराजांचा अष्टप्रधान म्हणजे कोण? पण महाराजांनी स्वामीनिष्ठेच्या पलीकडे जाऊन ध्येयनिष्ठा, हिंदवी स्वराज्यावरची निष्ठा शिकवलेली होती. आपण लढतो ते हिंदवी स्वराज्यासाठी लढतो. आपण लढतो ते संपूर्ण भारत स्वतंत्र करण्याकरता लढतो. ही प्रेरणा मराठ्यांना कळली होती. जगाच्या इतिहासातला एक चित्त थरारक चॅप्टर खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या मागे 27 वर्ष मराठी ज्या पद्धतीने लढले त्याच्यात त्यांनी करून दाखवलंय. एक मोठा वृक्ष उन्मळून पडला. आम्हाला पराक्रम पुढे चालू ठेवायची सवयच नाही. पण काल परवापर्यंत साधी गावात तलवार चालवणारा संताजी, तो म्हणला मराठ्यांचा सरसेनापती. रात्रीमध्ये 200 मैल घोडदौड करून तो छापा घालत असे. 200 मैल. दुसऱ्या महायुद्धामध्ये या प्रकारची प्रचंड वेगवान हालचाल करून हल्ला करणारा हिटलरचा सेनापती प्रसिद्ध होता, त्याचं नाव फील्ड मार्शल रोमेल.
आफ्रिकन कोर म्हणून त्याचं सैन्य, आणि ते आफ्रिकेच्या वाळवंटामध्येच लढत होतं. ब्रिटिश आणि अलाइड म्हणजे दोस्त राष्ट्रांना धस्स होतं, त्याला डेझर्ट फॉक्स म्हणत असत. आफ्रिका कोर, फील्ड मार्शल रोमेलचं सैन्य सुद्धा 20व्या शतकातल्या दुसऱ्या महायुद्धात लढताना एकेका रात्रीमध्ये 200-200 मैलाची मजल दरमजल करून दुसऱ्या दिवशी शत्रूच्या सैन्यावर छापा घालत नव्हतं, ते संताजी करत. आणि मुघल फौजेमध्ये भयानक दहशत की हा कधी कुठून उपटेल काय सांगता येत नाही. तो संताजी, तो धनाजी. राजाराम दक्षिणेकडे निघाला, जिंजीकडे. कर्नाटकातल्या एका मुक्कामावरून राजारामाने एक फरमान काढलेलं आहे. हे फरमान काय आहे? राजारामाने फरमान काढलेलं आहे की आपल्याला थोरल्या महाराजांनी शिकवलं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय. मी कर्नाटकात जिंजीला चाललोय. सरदाराने त्यांनी सांगितलं की तुम्ही जो भाग जिंकून घ्याल तो भाग तुमचा. आणि जिंकून काय काय घ्यायचंय? त्यांनी त्यावेळेच्या सगळ्या भारताची वाटणी आहे कर्नाटकच्या मुक्कामातून केलेली. म्हणलं तर हास्यास्पद आहे, पण म्हणलं तर मराठ्यांची जी जिद्द होती पराभवाच्या सावलीमध्ये सुद्धा, ती या राजारामाच्या आदेशामध्येही दिसून येते. पुढे राजारामाचा मृत्यू 1700, त्यावेळी तर मराठ्यांच्या हातात एकही किल्ला नाही. 1700 हे जे वर्ष आहे, मराठ्यांच्या हातात एकही किल्ला नाही. मराठ्यांचे दोघेही छत्रपती गेलेले. तिसरा ज्यांनी व्हायचा तो औरंगजेबाच्या कैदेमध्ये होता. खजिना नाही, लढायला कोणी नाही. त्यावेळेला पदर खोचून उभी राहिली लढायला महाराणी ताराबाई, सून, शिवाजी महाराजांची सून. ताराबाईंनी जी युद्धाची योजना केली ती काय आहे? ताराबाईंनी सांगितलंय की सरदार दाभाडे यांनी गुजरातवर आक्रमण करायचं. सरदार पवार यांनी बुऱ्हाणपूर सुभा म्हणजे विंध्य ओलांडून त्यावर हल्ला करायचा. सरदार भोसल्यांच्या 2 शाखा होत्या. एका शाखेने नागपूर विदर्भ आणि पूर्व भारतावर जायचं. फत्तेसिंग भोसले यांनी कर्नाटक आणि दक्षिण भारतावर जायचं. ही योजना ताराबाई करते. आणि पुढल्या 4 वर्षामध्ये हे मराठ्यांनी ही सगळी ठाणी जिंकून घेतली. 1704 पर्यंत किल्ले सुद्धा मोकळे झाले. औरंगजेबाने कपाळाला हात लावलाय आणि औरंगजेब खंगून खंगून खुलताबादच्या मुक्कामाला 1707 मध्ये औरंगजेब मेला. नेता पडला म्हणून पळ काढायचा नसतो. दिलेली समाजाला प्रेरणा, उभा केलेला हा समाज आपल्याला चित्त थरारक कहाण्या ऐकताना फक्त वाटत राहतं की ह्यातल्या लढाया, यातली युद्ध, मुळातले अर्थ आपण अनेकदा विसरतो. प्रतापराव गुजर बेहलोल खानाचा पराभव केला, त्याला सोडून दिले. कचाट्यात सापडलेल्या बेहलोल खानाने त्याला कळवलं की माझं चुकलं, मला आता सोड, मी पुन्हा नाही हल्ला करणार. आणि सरनौबत असलेले प्रतापराव गुजर यांना वाटलं की सोडून द्यावं. प्रतापराव गुजर 1672च्या 20 वर्ष आधी 1652च्या आसपास महाराजांच्या सैन्यामध्ये एक साधा शिपाई म्हणून दाखल झाला होता. आणि पराक्रमाने चढत 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 1674 मध्ये तो मराठ्यांचा सरसेनापती होता. आणि त्यांनी बेहलोल खानला सोडून दिलं. महाराजांनी खरमरीत पत्र पाठवलं, सला काय निमित्त केला, का सोडलं? शिवाजी महाराज शिकवत होते की हाती आलेल्या शत्रूला सोडायचं नसतं. शिवाजी महाराज हेही सांगत होते की करार मदार तह करणे हे सरसेनापतीचं काम नाहीये, हे आमचं काम आहे. तू बेहलोल खानला का सोडलं? म्हणून ऐन राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर 4 महिने आधी फेब्रुवारी 1674 महाराजांनी खरमरीत पत्र प्रतापराव गुजराला लिहिले. कुसुमाग्रजांच्या कृपेने हा प्रसंग साहित्यामध्ये अजरामर झालेला आहे. वेडाचा मराठे वीर दौडले सात. तरीही मला हे म्हणायचंय की तरी या प्रसंगातलं मूळ नाट्य खरं काय ते जरा आपण विसरतोच, ते आठवूया. प्रतापराव गुजर संतापला आणि नेसरीच्या खिंडीच्या प्रदेशात फिरायला जात असताना एकदा लक्षात आलं जंगलात शिकारीला गेला होता, समोरून बेहलोल खानचं सैन्य येतंय. म्हणून संतापाने वेडापिसा झालेला प्रतापराव गुजर तुटून पडला. मग दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, उड्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. ही कविता कुसुमाग्रजांनी लिहायला ते प्रेरणास्थान झालं. पण युद्ध अशी नाही करत. युद्ध गरम डोक्याने, युद्धाचा सेनापतीच 7 सैन्य घेऊन जाऊन तुटून पडतोय, ही शिवाजी महाराजांची शिकवण नाही. शिवाजी महाराजांची शिकवण आणि या प्रसंगातलं खरं नाट्य पुढे यानंतर घडलं. ते आता एक सरदार आनंदराव म्हणून होता, त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की सरनोबत गेले, दुःख वाईट झालं, पण आपण काळजी करू नये. बेहलोल खानाचं पारिपत्य आम्ही करू आणि ते करून वेळेत राज्याभिषेकापूर्वी हजर राहू. आनंदरावने आपल्या सैन्याचे छोटे छोटे भाग केले आणि बेहलोल खानावर हल्ला करायचा. बेहलोल खान उलटा हल्ला करायला लागला की पळून जायचं. हे गनिमी कार्याचं युद्धतंत्र हे ठरवलं.
कर्नाटकच्या प्रदेशामध्ये त्याला खेळवत, त्याला लढवत शेवटी बेरोलखानचा सपाटून पराभव केला आणि राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी आनंदराव मुजरा करायला हजर झाला. सरनोबत पडले म्हणून मराठी सैन्य खचत नव्हतं. आम्ही लढू. खरं जे नाट्य आहे समाज उभं करण्यातलं ते यातलं आहे. आणि आता आपण उरलेल्या भागाकडे वळताना पाहणं की खरं म्हणजे नाट्यमय आणखीन खूप आहे, नुसत्या लढाया नाही आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रशासनात भ्रष्टाचार झाल्याचं ऐकलंय का कधी? शिवाजी महाराजांनी नेमलेले जे पहिले पंतप्रधान पेशवे होते शामराज पंत रांजेकर यांनी एकाची वतन खालसा करण्याकरता खाण्याकरता जंजिऱ्याला मोर्चे लावायचे ठरले होते. तिकडे दुर्लक्ष केलं आणि एका सामान्य माणसाचं वतन त्यांनी खाल्लं. परिणाम महाराजांनी त्यांना पेशवे म्हणजे पंतप्रधान महाराजांचे त्या पदावरनं हाकलून दिलं. मग हे शामराज पंत वशिला लावायला गेले जिजाऊ साहेबांच्याकडे की तुम्ही तरी चिठ्ठी द्या, फोन करा, क्लीन चिट द्या. नाही हे दोषी नाहीच आहेत असं म्हणा. मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमा का स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमा ते वाटल्यास तुमचे तुम्ही ठरवा. जिजाऊ साहेबांनी सुद्धा सांगितलं की काही नाही, भ्रष्टाचाराचा आरोप आहे, तुम्हाला पुन्हा पेशवेपदावर नेमता येणार. त्यानंतर शामराज पंत रांजेकरांचा उल्लेख नाही मराठ्यांच्या इतिहासात, त्यानंतर पुन्हा म्हणून उल्लेख नाही. दयामाय नाहीये. संभाजी मामा मोहिते हा मामा पण गोरगरिबांना लुबाडून पैसे खाऊन आदिलशाची सेवा करतो म्हणल्यानंतर कृष्णालाच सामोरा लक्षात ठेवून त्याही मामाचा निपात केलेलाच आहे. इतके किल्ले बांधले महाराजांनी. मला ट्रेकिंग करतो तेव्हा नेहमी प्रश्न पडत राहतो, राजगड पहिला तोरणा जिंकला त्यावर जो सोन्याचा खजिना सापडला त्यावरनं राजगड बांधला. केवढं काम आहे होते, केवढं प्रचंड काम आहे. म्हणजे ते बजेट केवढं मोठं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठे काही पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे किंवा दगडांच्या मध्ये ज्या चिरा भरायच्या त्याच्या जागी कमी काहीतरी थर्ड रेट काहीतरी भरले त्यामुळे किल्ला पडलाच उद्घाटनाच्या आदल्या दिवशी. त्या राजगड पासून रायगड पर्यंत महाराजांचा जो इंजिनियर आहे म्हणजे त्याला खरं म्हणजे महाराजांचा चीफ इंजिनियर म्हणा किंवा PWD खात्याचा महाराजांचा सेक्रेटरी हिरोजी इंदलकर, रायगड त्यांनी मानला. हिरोजी इंदलकरचा बंगला कुठे माहितीये का? हिरोजी इंदलकरनी यातनं कट्स आणि कमिशन्स मध्ये पैसे खाल्ले, सब कॉन्ट्रॅक्टिंग केलं. मला पहिले 2.5% दे तर तुला कॉन्ट्रॅक्ट देतो, बाकी तिकडं तू काम कसंही केलंस तरी चालेल. यातलं काही येतं का ऐकायला कानावर? किंवा सरदार तरफदारांची भेट व्हायची असेल तेवढे पैसे दे, तुला टॅक्स कमी लावतो. यातलं कुठलं ऐकायला येतं का? भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार रहित प्रशासन. जर आम्हाला आज धडा हवा असेल की असं प्रशासन असू शकतं आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला म्हणायचं असेल की असं मिळालं पाहिजे तर पुन्हा ते शिवाजी महाराजांना लक्षात ठेवूनच मुजरा करत ही मागणी केली पाहिजे. दादोजी कोंडदेव गुरु बाल शिवाजीला शिकवत होते. खेड शिवापूरला भोसल्यांची बाग, सरकारी बाग. एका संध्याकाळी सहज त्या बागेतनं फिरत असताना असा हाताला कैरी लागली. ती दादोजी कोंडदेवांनी तोडली, खाल्ली. आणि जो शिवापूरचा देशपांडे वाडा आहे तिथे वाड्यावर पोहोचेपर्यंत दादोजी कोंडदेवांच्या लक्षात आलं की आपण सरकारी संपत्तीची चोरी केली. काय चोरी केली? एक कैरी. दादोजी कोंडदेव म्हणले का, मी भोसल्यांचा गुरु आहे, तळे राखील तो पाणी चाखील. दादोजी कोंडदेव आपण सरकारी संपत्तीची चोरी केली याबद्दल आपण गुन्हेगार आहोत हे लक्षात घेऊन स्वतःला शिक्षा द्यायला निघाले होते. सरकारी संपत्तीच्या चोरीला शिक्षा होती डावा हात कलम करणे. दादोजी कोंडदेव स्वतःचा डावा हात कलम करायला निघाले. त्यांच्याकडनं न्याय व्यवस्था आणि प्रशासन शिकणाऱ्या शिवाजीला हे कळलं, मध्ये पडला आणि मग शिवाजीने न्यायदान केलं. ते न्यायदान काय आहे की डावा हात तोडण्यामागचं कायद्यामागचं सूत्र काय आहे की जी चोरी केली ती आयुष्यभर लक्षात राहावी. म्हणून पुढे महाराजांनी फरमावलेला न्याय होता की बाई अर्धी कापायची, एक बाई पूर्ण, एक बाई अर्धी. शिवाजीचा गुरु हिंदवी स्वराज्यात वावरणार तो बाराबंदीची एक बाई पूर्ण, एक डाव्या हाताची अर्धी कापलेली हे लक्षात आणून द्यायला की त्यांनी एक कैरी चोरली. गुन्हा काय? एक कैरी चोरली. आज आम्ही एक कैरी देशाकरता शिल्लक ठेवतो होतो. कुठला तरी म्हणे भारताचा नेता आफ्रिकेतल्या एका देशामध्ये गेला, त्याच्या जो राज्य प्रमुख होता त्याने आलिशान स्वागत बिगत केलं, मोठा खाना झाला, प्रचंड मोठा राजवाडा होता आणि देश तर सगळा गरीब. म्हणून भारताचा जो राजकीय पुढारी होता त्याने विचारलं की तुझा सगळा देश एवढा गरीब आहे, तू हा आलिशान राजवाडा उभा कसा काय केला? तो म्हणला माझ्या बरोबर येतो. गॅलरीत त्याला घेऊन गेला. म्हणला समोर ते फ्लायओव्हर्स आणि अनेक रस्ते वगैरे असे सगळे दिसत आहेत. तर म्हणलं भारतातला राजकीय पुढारी होता, म्हणला तो म्हणला दिसतायत.
मग ह्या आफ्रिकेतल्या देशाच्या राज्यप्रमुखांनी सांगितलं की 60% ते 40% इथे. काही दिवसांनी आफ्रिकेतला तो राज्यप्रमुख भारतात आला भेटीला. त्यांनी या देशाची स्थिती पाहिली काय येते. पण आमचे पुढारी मोठे 125 कोटी रुपयाच्या घरांच्या मध्ये राहत होते, 5 स्टार 6 स्टार 7 स्टार वगैरे वगैरे. शेवटी त्या ह्या राज्यप्रमुखांनी विचारले की तू मला हा प्रश्न विचारला होता, आता माझाही तुलाच हा प्रश्न आहे की कसं काय उभं केलंस. तो म्हणाला इकडे गॅलरीत घेऊन गेला. तो म्हणाला तो समोर रस्ता दिसतोय का तुला, त्या पूल बांधलेला आहे त्याच्यावर एक. हा आफ्रिकन राज्यप्रमुख म्हणला पूल कुठे पूल. आमचा राजकीय पुढारी म्हणला 0% ते 100%. शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये दिसतो का भ्रष्टाचार. महाराजांनी शेतीची व्यवस्था लावली. हे मोलाचे बरं का मुद्दे. नुसते सैन्याच्या लढायांच्या मागे जाऊ नका. शेतीची व्यवस्था लावली, धरणं बांधली, शेतीला चालना दिली. शेतकरी हा खरा रयत, खरा नागरिक म्हणजे शेतकरी आहे. त्याला सुख दिलं नाही तर या राज्याला आपले अर्थ काय हे त्यांनी करून दिलं. शेतावरची कर पद्धती महाराजांनी अभ्यास करून बसवली. इंग्रजांनी तीच चालू ठेवली. तिचं नाव रयतवारी. प्रशासन कसं चालवायचं की जी आता कलेक्टर्स आणि जिल्हा प्रमुखी कोणी निर्माण केली, कुठून आले, हे महाराजांचं प्रशासन होतं. हिंदवी स्वराज्याचं जे होतं त्याची प्रत्येक प्रदेशाचा एक प्रमुख, त्यांनी प्रशासनाकडे लक्ष द्यायचं. इंग्रजांनी त्या पद्धतीचा अभ्यास करून केलं. पुढचं इंग्रजांच्या ताब्यात राज्य आल्यानंतर वतनदारी रद्द केली. केवढं क्रांतिकारक काम आहे. मध्ययुगीन सरंजामशाहीची व्यवस्था, वतनदारी रद्द केली. ती वतनदारी पुन्हा निर्माण करावी लागली महाराजांच्या मागे. आणि मग त्या वतनाकरता हिंदवी स्वराज्याचे सुद्धा प्राण घ्यायला, कंठाचे आणायला ते तयार होते. महाराजांचे आज्ञापत्र प्रसिद्ध आहेत, पण किती सूक्ष्म विचार करू नये. आपल्या सेनेला महाराज सांगतायत की सामान्य जनतेकडनं सैन्याने धनधान्य विकत घ्या, बाजारभावाने विकत घ्या, लुबाडू नका. बाजारभावाने विकत घ्या, शेतांची नासाडी करू नका. न पेक्षा लोक म्हणतील यापेक्षा मोगल बरे. म्हणजे एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता आणू आणि 40 वर्ष तुम्ही खाल्लं तर 4 वर्ष आता आम्हालाही खाऊ द्या. याला हिंदवी स्वराज्य म्हणत नाहीत. सामान्य जनतेला त्रास देऊ नका, त्यांची शेतं तुडवू नका. आरमार, एक तर आरमार उभं केलं पाहिजे. हे मध्ययुगात कळलेला एकमेव राजा आमचा येतात देशी आरमार. आरमारांच्या करता सागवानी लाकूड पाहिजे, जंगल तोडायला पाहिजेत. महाराजांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय की एक झाड तोडलं तर 10 झाडं लावा. आणि ते जर खासगी मालकीतलं झाड असेल तर मालकाच्या परवानगीने तोडा आणि त्या मालकाला त्या लाकडाचा बाजारभाव द्या. इतका सूक्ष्म विचार प्रशासनाचा करून जी राजकीय क्रांती घडवून आणायची ती रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की खरं म्हणजे भारताची खरी राजकीय, राजनैतिक, पॉलिटिकल परंपरा ही खरं म्हणजे कायद्यासमोर सर्व समान ही आहे. आणि शब्दांचे घोळ घालायचे नसले, नीट अर्थ लक्षात घ्यायचे असले तर सेक्युलर या शब्दाचा जो खरा अर्थ आहे, सेक्युलर शब्दाचा अर्थ काय, दुसरा जो एक अर्थ आहे तिकडे आपण कदाचित 10 मिनिटात जाऊ. सेक्युलर शब्दाचा पहिला अर्थ आहे राजसत्ता सामान्य जनतेमध्ये जाती धर्म पंथावरनं भेद करणार नाही. वेद उपनिषदांच्या पासून, रामायण महाभारताच्या पासून, चाणक्याच्या अर्थशास्त्रापासून शिवाजी महाराजांच्या पर्यंत सर्व जणांना राजसत्तेला इथल्या विचारवंतांनी, इथली कॉन्स्टिट्यूशन हा शब्द वापरायचं सांगितलेलं कर्तव्य आहे की राजा हा पालक आहे. सर्व जनता ही त्याची मुलं आहेत. ती कोणी हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, ज्याला त्याला आपापल्या धर्माचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क आहे. उलट तो सुखाने त्याला करता यावा हे राजाचं काम आहे. खरी भारतीय, आणि मी जबाबदारीची जाणीव ठेवून शब्द वापरणारे, खरी हिंदू परंपरा ही सर्व जनतेला न्यायासनासमोर, राजसत्तेसमोर समान मानण्याची आहे. रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. चाणक्याचं अर्थशास्त्र काढून पहा. समान गुन्ह्याला समान शिक्षा. ती चातुर्वर्ण्यानुसार फरक नाही की ब्राह्मणाला वेगळी, क्षत्रियाला वेगळी, वैश्याला वेगळी, शूद्राला वेगळी, किंवा काही ठिकाणी उलट नाही. समान गुन्ह्याला समान, कायद्यासमोर सर्व समान. आपण जी शिस्त घालून देतो त्यानुसार आपले सहकारी काम करतायत का नाही ते पाहायला महाराज जात असत. आपल्याला बहुधा ती प्रसिद्ध गोष्ट माहिती असेल किंवा नसेल, लहानपणी पाठ्यपुस्तकांमध्ये होती. अलीकडे सेक्युलरिझमच्या खोट्या चुकीच्या समजुतींच्या पायी अशा कविता बहुधा सिलेबस मधून काढून टाकलेल्या असतात. सावळ्या कांडे,
रात्री सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले पाहिजेत आणि ते उद्या सूर्योदयापर्यंत उघडता कामा नये. हे तपासायला महाराज वेश बदलून आणि मुंडाचं तोंडाला गुंडाळून गेले घोड्यावर बसून. ड्युटीवर सावळ्यात आणलेला होता. महाराजांनी सांगितलं दरवाजा उघड. तो म्हणला नाही उघडणार. महाराजांनी दरडावला आधी की मी अमुक सरदाराच्या गोटातला मी तमुकाचा आहे, तुझी इथून ट्रान्सफर करीन, गडचिरोलीला पाठवीन वगैरे वगैरे. सावळ्यात आणलेल म्हणला नाही. ती जी प्रसिद्ध कविता आहे, खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या, ती सावळ्यात आणलेलची कविता आहे. महाराज प्रसन्न झाले. पण शेवटची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी तोंडाला गुंडाळलेलं मुंडासं काढलं आणि सावळ्यात आणलेला म्हणले की आता तरी मला सोड, मीच तो ज्यांनी तुझा शिस्त कायदा. सावळ्यात आणलेल म्हणला की महाराज तुम्ही स्वतः असलात तरी तुमच्यासाठी किल्ल्याचा दरवाजा उघडणार नाही. महाराजांच्या मागे हिंदवी स्वराज्य जर टिकलेलं असेल तर ते या शिस्तीने, प्रशासनाची ही शिस्त होती म्हणून टिकले. साहुकार हे तो राज्याचे भूषण. केवढं महान वाक्य. अज्ञापत्रांच्या ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार. महाराजांचे हिंदवी स्वराज्याची अर्थव्यवस्था लुटालुटीवर आधारित नव्हती. त्यांनी लुटायचं तेव्हा लुटलंच, पण ती मुघली छावणी लुटली. मुघलांना मदत करणारे लुटले आणि तरी काळजी घेतली की जनसामान्यांना त्रास होता कामा नये. पण साहुकार हे तो राज्याचे भूषण. महाराजांची भाषा शुद्धीची चळवळ, राज्य व्यवहार कोश. एक माणूस किती काम करतो. सह्याद्रीचा प्रदेश लक्षात घेऊन निर्माण केलेलं युद्धतंत्र आमच्या सगळ्या मध्ययुगीन इतिहासाचा अर्थ आहे की आम्ही जग कुठं जाते ते लक्षात नाही घेतलं. पानिपतची पहिली लढाई म्हणजे इब्राहिम खान लोधी विरुद्ध बाबर. बाबराचं सैन्य एवढंच, इब्राहिम खानचं मोठं. त्याच्या 1 वर्षानंतर आता बाबर विरुद्ध राणा संघ ही खांडव्याची कनुवाची लढाई 1527. राजपुतांचं सैन्य प्रचंड मोठं, बाबराचं एवढंच. राजपुतांचं 4-4.5 लाखाच्या आसपास, बाबराचं 40,000. पण बाबराकडे तोफखाना होता, तो भारतीय सैन्याकडे नव्हता. महाराजांनी आरमार सुरू केले. तोफा गाळण्याचा कारखाना भगवती दुर्ग म्हणजे रत्नागिरीला भगवती दुर्गावर सुरू केला. स्वतःचा तोफखाना, स्वतःचा दारुगोळा. आधुनिक काय तयार होत आहे ह्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन आणि इतिहासाचं पारडं फिरवलं. म्हणजे आम्हाला त्यावेळेपर्यंत सवय होती की येणारे मुठभर आक्रमक आमच्या परातभर सैन्याला हरवत असत. आता महाराजांनी जी प्रेरणा निर्माण केली ती एवढेसे मुठभर मराठे जाऊन हजारोंच्या संख्येने असलेल्या मुघल, विजापूर, कुतुबशाही, कोणी सरदार कोणी असत त्यांना हरवत होते. पन्हाळा परत जिंकून घ्यायचा होता 1670च्या नंतर. कोण जिंकेल? कोंडाजी फर्जन म्हणला मी जिंकतो. चित्त थरारक आहे मोहिमेची कहाणी. किती जणांनीशी जिंकला? 60. त्यावेळेला किल्ल्यावर शिबंदी होती 3000 आणि जिंकला सुद्धा कसा? 60 जण घेऊन आधी तो किल्ल्यावर पोहोचला. एक होळी पेटवली आणि बिगुल वाजवणं चालू केलं. ते झोपलेले वगैरे सगळे एक ड्युटीवर शिपाई बाबूलाल म्हणून होता. तो लांबून ओरडायला लागला की अरे कोण महासिंग फुंक रहा है. त्या पेटलेल्या धडाडत्या चितेच्या प्रकाशामध्ये कोंडाजीने ओरडून सांगितलं की मराठ्यांचा हल्ला झालाय आणि सगळे तयार व्हा, मग आम्ही हल्ला करतो. 60 जण. विजापूरचं सैन्य पळत सुटलं. लढायलाच उभं राहिलं, पळतच सुटलं. 60. तानाजी सिंहगड परत घेतो 300 विरुद्ध 1500. एवढ्या मुठभर जणांच्या निशी त्या युद्धाचं नियोजन. म्हणजे आपल्याला शिवाजीने शिकवलं पराजयाचंही रूपांतर विजयामध्ये कसं करायचं. युद्धाचं नियोजन, युद्धशास्त्र, गनिमी काव्याचं हा प्रदेश लक्षात घेऊन हे सगळं ऐकताना आपण विसरतो की महाराजांनी खडं सैन्य उभं केलं. प्रोफेशनल आर्मी. इंग्लिश शब्द वापरला म्हणजे काहीतरी आधुनिक वाटेल ना. त्यावेळेपर्यंत खडं सैन्य ही संकल्पना समाजात नव्हती. त्यावेळेपर्यंत कल्पना होती की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये तलवार असते, शिलेदार किंवा बारगीर. बारगीर म्हणजे लढायचं झाल्यावर तो फौजेत भरती होतो कोणत्या तरी सरदाराच्या, त्याला घोडा देणे, त्या घोड्याला खोगीर आणि तलवार हे काम त्या सरदाराचं, म्हणून तो बारगीर. शिलेदार स्वतः म्हणजे त्याचा स्वतःचा घोडा, खोगीर आणि तलवार घेऊन तो सैन्यात दाखवली, त्याला म्हणायचं शिलेदार. पण फ्युडल मध्ययुगीन सरंजामशाही व्यवस्था होती. आर्थिक बाबतीत सुद्धा वतनदारी रद्द करणाऱ्या शिवाजी राजांनी खडं सैन्य उभं केलं आणि शिवाजीच्या सैनिकांचे पगार त्यावेळेच्या भारतामध्ये सगळ्यात उत्कृष्ट होते.
म्हणजे हिंदवी स्वराज्याची सेवा करा म्हणजे त्यागच करा आणि हातावर पोट घेऊनच लढा वगैरे नाहीये. उत्तम लढा, पण तुम्हाला मिळणारा पगार हा त्यावेळेच्या समकक्ष ह्या चर्चा होऊन झालेले निर्णय आहेत की आता आपल्या इथे पगार किती ठेवायचा, ह्या चर्चा होऊन झालेले निर्णय. किती भविष्य काळावर नजर की पुढे आपला मुख्य शत्रू असणारे मुघल, मग विजापूरच्या बादशाहाची भांडण तूर्त मिटवा, दक्षिणीयांची बादशाही दक्षिणीयांचे हाती आहे, हे राजकारण किंवा राज्याभिषेकानंतर केलेली दक्षिण दिग्विजयाची स्वारी जिंजीपर्यंत कशासाठी हो? आता आपल्याला इतिहासातल्या दस्तऐवजांनी सांगितलंय की आज ना उद्या औरंगजेब सर्व सैन्यानिशी हल्ला करणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या 3 फळ्या उभ्या केल्या. एक होती सह्याद्री, दुसरी होती आरमार आणि तिसरी होती पार झिंजीपर्यंत पसरलेली. की औरंगजेब जर सर्व सैन्यानिशी चाल करून आला आणि हा जो सह्याद्रीचा टिसभर भाग आहे त्याला तो सोसवेनं हल्ला तर युद्ध पसरवा, युद्ध क्षेत्र व्यापक करा, डिफ्यूज म्हणजे विस्तृत, विखरेल, औरंगजेबाचं सैन्य विखरेल, ते विखरा. पुढे मराठी त्यानुसार लढले. अलीकडच्या काही दस्तऐवजांनी तर सुरतेच्या छाप्याची अजब अद्भुत अतर्क्य एक नवी कल्पना पुढे आणलेली. ती काय आहे तर महाराजांचा प्लॅन होता की जर औरंगजेब सर्व सैन्य घेऊन विंध्य ओलांडून दक्षिणेकडे उतरला तर आरमाराने सुरतेवर जायचं, डोळ्यासमोर भारताचा नकाशा ना, सुरतेवरनं पूर्वेकडे बुऱ्हाणपूर ताब्यात घ्यायचं आणि औरंगजेबाचा सप्लाय तोडायचा. वरचा प्राण वर, खालचा खाली, या दूरदृष्टीने करून सुरतेवरच्या आधी झालेले 2 छापे आरमार बांधणे. महाराजांच्या मराठ्यांच्या आरमारांनी जाऊन आखाती देशात छापे घातलेले. अरब चाचे असत, त्या अरब चाच्यांचा बंदोबस्त केलेला आहे. आरमाराचं महत्व ओळखणारा राजा, एवढ्या दूरदृष्टीचा राजा, आणि मग एक युद्ध कौशल्य महाराजांच्या मागे मराठ्यांनी शिकले. काय शिकले? किल्ला लढवायचा. तो वेढा घालून बसलेला सरदार असेल, आतल्या किल्लेदाराला ज्या दिवशी लक्षात येईल की आता येऊन आपल्याला जास्ती लढता नाही येणार आहे, त्यावेळेला खाली त्या सरदाराला निरोप पाठवायचा की मी किल्ला तुला शरण घ्यायला तयार आहे, पण माझ्या 2 अटी. माझ्या माणसांना सुरक्षित जाऊ दिलं पाहिजेस आणि मला एवढे पैसे पाहिजेत, 1 लाख, 2 लाख, 4 लाख. तो खाली महिने किल्ले लढवून सुद्धा तो बेजार झालेला असायचा बिचारा. त्याच्या मागे औरंगजेब लागलेलाच होता की तू परफॉर्मन्स सांग नाही तर तुझा सीआर खराब करतो, एक तरी किल्ला जिंकला का सांग. त्यामुळे त्याला वाटायचं की आपण एक किल्ला जिंकल्याचं जर बादशाला कळवू शकलो तर बरं आहे. तो तडजोडीला तयार व्हायचा तर आपला मराठा सरदार सर्व सैन्यानिशी सुरक्षित बाहेर पडायचा, मिळालेले 1-2 लाख रुपये घ्यायचा, त्याच 1-2 लाखांचा वापर करून पुन्हा सैन्य उभा करायचा आणि येऊन काही दिवसांच्या आतमध्ये पुन्हा तो किल्ला ताब्यात घ्यायचा. 27 वर्ष गनिमी काव्याच्या पद्धतीने, या पद्धतीने लढाई चालू होती. शिवाजी महाराजांना मुजरा करत असताना आणि अत्याधुनिक जगातली उदारीकरण, जागतिकीकरण, शास्त्र तंत्रज्ञान हे करत असतानाही आता जेव्हा आपण भारताच्या वैभवाची प्रार्थना एकत्र म्हणू तेव्हा खरं म्हणजे अंतःकरणात ठेवायचा आहे तो श्लोक, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय